नमस्कार. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल त्या व्हिडिओत ना मी इथपर्यंत दाखवलेलं की आमचे डेज झाले, त्याच्यानंतर स्पोर्ट्स डे झालेत आणि मेन आमचं स्क्रीनिंग वगैरे झाले. अंतरंगाच्या दिवसापर्यंतचा तो व्हिडिओ होता की म्हणजे रात्रीचं डेकोरेशन झालं इथपर्यंतचा. पण पुढचा व्हिडिओ काही कारणाने मी एडिट नाही करू शकले, म्हणजे तेवढा वेळच नव्हता आणि आता 2 महिने झालेत त्या गोष्टीला. बट स्टील जो काही व्हिडिओचा डाटा आहे तो माझ्याकडे आहे थोडासा, तर मी त्याचाच व्लॉग बनवत आहे. एन्जॉय द व्हिडिओ. तर काल मला जाताना जितकी खराब वाटत होती रांगोळी तितकी आज सकाळी नाही वाटत आहे, म्हणजे खूप छान वाटते. आणि राहिली गोष्ट आमच्या डेकोरेशनची, तर डेकोरेशन ही कंप्लीट झालेलं आहे. मी जवळ जाऊन दाखवते. सो चला, आणि आता मला बॅग बिग ठेवू द्या, देन बघू. हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर येतो तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर विषय असा झाला आहे की आज आहे आमचं गॅदरिंग आणि मी सकाळी आल्यापासून नियोजनच बघते, लोकांना कॉल करते आहे, त्यातच वेळ चालला आहे. आणि मी एकदमच ना सिम्पलच्या लुकमध्ये आलती या हिशोबानं की लोक पण सिम्पल येतील, पण लोक खूपच छान छान नटून आलेत आणि मी एकटी अशी सिम्पल आले. बट इट्स ओके, डान्सच्या वेळेस मी चेंज करणारच आहे. सो चला बघूया आमचा डान्स, म्हणजे आमचं गॅदरिंग कधी चालू होतं आहे. गेल्या व्हिडिओला सुरुवात तर केली होती, बट नंतर म्हणजे जेव्हा लोक आली आणि सगळं स्टार्ट झालं, मी इतकी बिझी झाली की मी स्वतः काहीच शूट नाही करू शकले. त्यामुळे मी डायरेक्ट चेंज वगैरे केलं, त्यात ते पण असं एकदम क्विक की पटकन गायब होऊन पटकन आली असं, आणि डायरेक्ट आमचा डान्स झाला. सो आमचा डान्स बघा आणि मी कसा डान्स केला आहे, म्हणजे खूप घाणेरडा केला आहे, बट स्टील आमचा डान्स कसा झाला हे नक्की मला कमेंट करून सांगा. लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मुंड बना के मुझको थोड़ा रंग घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मुंड बना के और रजनी से कोटे मिसदा और रजनी से कोटे मिसदा आता झालेला आहे ब्रेक. मी ब्रेक सांगितलाय, अर्धा तासाचा ब्रेक दिलाय. 1:45 वाजता सगळं चालू होईल असंही सांगितलंय. 2 वाजेपर्यंत आम्ही परत सगळं चालू करू. 24 सॉंग्स झालेले आहेत आणि एकदम मस्त चाललेला आहे कार्यक्रम. मला तर खूप आवडला. बट विषय असा आहे की आता कधी संपतोय कार्यक्रम हे नक्की बघा, अजून काय काय होतं हेही नक्की बघा. स्टे ट्यून. आणि आता आम्ही आलेलो आहे इथे बाहेर, हे जे फ्लावर्स आहेत तिथे फोटो काढायला. सो चला स्टे ट्यून, बघा मी अजून काय काय करते आजच्या दिवसात ते.
तर विषय असा झाला की टाइम कमी होता, अर्धा तासाचा लंच ब्रेक सांगितलेला मी, त्यामुळं माझं असं होतं की मी पटकन आवरून तिथं गेलं पाहिजे, नाही तर असं होईल की मीच पटकन नाही आली आहे. त्यामुळे मी खूप थोडेसेच फोटो काढले. तर तुम्ही कमेंट डाऊन करून नक्की सांगा की मला हा साऊथ इंडियन लुक कसा वाटतोय, मी कशी दिसते साऊथ इंडियन लुकमध्ये, कारण नंतर परत मला चेंज करायचं होतं अख्खा वेळ, तर मी या अवतारात राहू शकत नव्हते. तर आता मी बॅक स्टेजला बसली आणि पुढचे जे सॉंग्स आहेत ते करेक्ट आहेत का ते बघतीये. आणि ह्या सगळ्यात ओम मला हेल्प करतोय, ओम मला सगळे सॉंग व्यवस्थित लावून द्यायचं काम करतोय. लेट्स सी कधी स्टार्ट होतंय आमचं. स्टे ट्यून. जसं की मी लंच ब्रेक सांगितला आणि तरी देखील माझं काम चाललेलं, बिकॉज मी जेवत नव्हते त्यावेळेस दुपारी, आणि नेहा यांनी मला ना फ्रुटी आणून दिली. मला इतकं भारी वाटलं की माझ्या या सगळ्या धावपळीत कोणाला तरी आहे बाबा माझी काळजी. आणि त्याच्यानंतर मग परत ब्रेक नंतरचा सिक्वेल चालू झाला आणि विषय असा झाला की बॉईजचा जो डान्स आहे तो मी त्यावेळेस समोरून बघितला नव्हता, आणि मी ज्यावेळेस हा व्हिडिओ बघितला तेव्हा माझं असं झालं कसली भारी नाचली ती लोक. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्यांचा डान्स कसा वाटला. आणि त्यानंतर फायनली सगळे डान्स संपले आणि सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना जे हवं होतं की डीजे लावा फक्त आणि आम्हाला नाचू द्या, तो वाला पार्ट चालू झाला. सगळे खाली गेले, सगळ्या चेअर्स उचलल्या आणि सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. बट माझा असा विषय होता, मी स्टेजवरच थांबलेले, मी खाली गेले नव्हते. मी त्या दिवशी अजिबात डान्स नाही केला, बिकॉज का कोणाच ठाऊक कॉलेजमध्ये डान्स असा मला डान्स करायचं म्हटलं की मला असं वाटतं की मी आजारीच पडणार. सो मी अजिबात खाली गेले नाही. ह्या लोकांनी मला खूप फोर्स केलं पण मी नाही गेले. मी असंच कारण सांगितलं आणि मी स्टेजवरच थांबलेले. आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्यांनी खूप जवळपास अर्धा एक तास मस्त सगळ्यांनी डान्स केला. आणि ते आमचं असं झालं की उद्याही फंक्शन आहे, आपल्याला परत यायचंय, सो सगळ्यांनी लवकर नीट घरी जा. त्यामुळं लवकरच थोड्या वेळात तो डान्स तिथे संपवण्यात आला. म्हणजे सगळ्यांना सांगितलं बास आता घरी जा म्हणून. तर फायनली आत्ता वाजले 6:15 आणि आमचा संपूर्ण कार्यक्रम संपवून मी चाललेली आहे घरी.
सो लेट्स सी. आता मी जाऊन अँकरिंगची थोडीशी तयारी करेल, बिकॉज उद्याच्या कार्यक्रमाचं म्हणजे जे कल्चरल प्रोग्राम आहेत त्याचं अँकरिंग मी करणार आहे. सो मला त्याचं अँकरिंगची तयारी करायची आहे. तर मी आता जाईल आणि अँकरिंगची तयारी करेल आणि झोपी जाईल. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला माझ्या घशासाठी काहीतरी करावं लागणार आहे. ओरडून म्हणा किंवा त्या दिवशी मी कवट खाल्लेलं त्याच्यामुळं माझा घसा इतका बेकार बसला आहे. आणि अवतार तर तुम्हाला दिसतच असेल माझा, फुल अशी हे झाली आहे मी. आणि पण मी इतकं एन्जॉय केलं आहे. आणि टीचर लोकांचं पण असं म्हणत होतं की ह्यावेळेस कार्यक्रम खूप छान झाला, नियोजन खूप छान होतं. आणि दरवेळेस ना किती सांगितलं तरी डिसिप्लिन नाही राहत, म्हणजे लोक मागं नाचतात. पण ह्यावेळेस नाही नाचले, म्हणजे आम्ही लास्टपर्यंत खूप कंट्रोल करायचं ट्राय केलं आणि ते झालं. सो सगळ्यांनीच आम्हाला खूप छान छान अशा कॉम्प्लिमेंट्स दिल्या, मला त्या फार आवडल्या. सो स्टे ट्यून, बघा मी उद्या काय करते आहे. तर विषय असा झाला, मेन गॅदरिंगचा जो पहिला दिवस होता तो संपला आणि हा इथून पुढं दुसरा दिवस चालू झालाय. पण मी दुसऱ्या दिवशी ना काहीच शूट नाही केलं. म्हणजे मी गेली आणि तेव्हापासून कंटिन्यू काही ना काहीतरी चालू झालं की मी कोणाला काय सांगतेय, असं करा तसं करा, हे झालंय ते झालंय. आणि आमचा ॲक्ट होता की ज्याची आधी तर आम्ही एकदाच प्रॅक्टिस केली, म्हणजे मी एकदा सगळ्यांना सांगितलेलं असं असं करायचंय, किंवा नाही का सगळ्यांना छोटा छोटा पार्ट दिलता. ज्यांचा डान्स आहे त्यांचे असे डान्स होते जे डान्स त्यांनी गॅदरिंगमध्ये केलेलेच आहेत, त्यांच्याच डान्समधला पार्ट होता. तर माझं असं ठरलेलं की ह्यांच्यानंतर तुम्ही यायचं, तुमच्यानंतर तुम्ही यायचं, असं सगळ्यांना सांगून झालं. आणि विषय असा झाला, एंड टायमिंगला सगळ्यांचं असं झालं नक्की करायचं काय स्टेजवर जाऊन. मग मी बॅक स्टेजला सगळ्यांना सांगितलं, मी गाणं चालू केलं, इथे इथे या लोकांनी या आणि असं असं परफॉर्म करा फक्त, किंवा जस्ट या स्टेजवर असं सांगितलं. पण नेमका ऐन टाईमला सर असं म्हटले की टायमिंग संपलाय, म्हणजे जे कल्चरल प्रोग्राम आहे त्याचा टाइम संपलाय, ॲल्युमी मीटचा जो फंक्शन आहे तो स्टार्ट करायचा आहे, त्यामुळे ना तुम्ही इथेच थांबवा. तर माझं असं झालं, नाही सर नाही. सगळ्यांनी सरांना इतक्या विनवण्या केल्या आणि शेवटी सर विचारून सांगतो म्हणेपर्यंत आम्ही आमचा ॲक्ट चालू पण केला. तर हा आमचा ॲक्ट आहे. अख्खा ॲक्ट बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. मी कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकलं. याच दुनिया बनवायच्या नादात कॉलेजच्या गेटवरच मला काही अशी माणसं भेटली ज्यांनी मला पहिलाच हा सल्ला दिला. चिंता करके क्या पाएगा, मरने से पहले मर जाएगा, सुनिए गाना काम आएगा, बस खाने पीने जिए क्योंकि जिंदगी है शॉर्ट. अरे बदल के करना, अरे बदल के करना, अरे बदल के करना, अरे बदल के करना. आणि त्यानंतर क्लासमध्ये गेल्या गेल्या मला अशी काही लोक भेटली ज्यांनी मला शिस्त लावायचं काम केलं. आणि त्यानंतर अशी काही लोक भेटली ज्यांनी मला मुवमेंट्स जगायला शिकवलं. त्यानंतर असे काही किस्से घडले ज्यात सगळ्यांनाच खूप हॅपी, खूप सॅडनेस अशा सगळ्याच फिलिंगला सामोरं जावं लागलं.
जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. ए जाऊ दे रे, चल चल आपण दुसरी पटू. काय पोरी काय कमी आहेत का आपल्याला? जेव्हा पाहिले हिला येते हिला हिला, सारा हिला हिला हुआ रे जलजला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची साडवारी लक्ष्मी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकीवरून कशी लाजून हसलेली हाय. अरे हसली हसली तिच्या कुंडू बसलेली हाय. आणि जस्ट इमॅजिन हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस मी लॅबमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा काय काय झालं असेल. जी भर के झील पर लगता है आजकल दौलत मांगा. जो खुद पे हो यकीन तो सुन देती हंसी, तुझे कहीं बुलाएगा. जी भर के झील पर लगता है आजकल दौलत मांगा. आणि ही सगळी अतरंगी माणसं मिळून जेव्हा आमचा क्लास तयार झाला तेव्हा ही सगळी माणसं मिळून काय कल्ला करू शकतात हे तुम्हाला दिसेलच आता. जगात आहे लय भारी, इमोशन्सने भरलेली कर्जाला जुगारी. आणि इथे मी साईडला गेले बिकॉज मी ना शेवट एक डायलॉग बोलणार होते. या सगळ्यांना सांगितलेलं तिथेच थांबा, बट विषय असा झाला मी माईक घेऊन मागे फिरेपर्यंत सगळे स्टेजवरून गायब झालेले होते. माझं असं झालं काय काय चाललंय काय. आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ जो स्टेजवर आम्ही शूट केला होता, सगळ्यांचे फेसेस बघा किती हॅप्पी आहेत आणि मला ही मुमेंट खूप आवडली. खरं तर मी सगळ्या क्लासला यायला लावलेलं, सगळा क्लास तर आला नव्हता, बट जी लोकं आलती त्यांच्यासोबतची ही मुमेंट मला फार छान वाटली. तर आता विषय असा आहे की आमचं जे काही प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे ते चालू होणार आहे. म्हणजे सगळ्यांनी बसून घेतलेले, आम्ही तिकडे त्या कोपऱ्यात बसलो, इकडे असे सगळे लोक बसून घेतलेले. आता बघू कधी आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू होते. जेव्हा आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू होईल त्याच्यानंतर मग सगळ्यांना एन्जॉयमेंटला टाईम देणार आहेत. सो लेट्स सी कधी हा सगळा कार्यक्रम उरकतोय बघूया. आणि जसं या कार्यक्रमात चाललं आहे की मी अँकरिंग करते आहे किंवा मॅनेजमेंट बघते आहे, सगळ्याच कार्यक्रमात कॉलेजमधलं असं होतं की मी काहीतरी मॅनेजमेंट करते आहे किंवा अँकरिंग करते आहे. आणि त्यामुळे निम्मे अर्धे सगळे कॉम्पिटिशन्स जे काही झाले त्यात मी मॅनेजमेंट करण्यातच होते. त्यामुळे पार्टिसिपेट खूप कमी याच्यात केलं मी. आणि त्यामुळे ना मला एकही अवॉर्ड नव्हता मिळाला यावेळेस. आणि माझं असं झालं तर राव कॉलेजवाल्यांनी काहीतरी अवॉर्ड किंवा एकतरी फुल द्यावं राव मला असं. आणि हे ज्यावेळेस मी तिथे बसून माझं चाललेलं तर सौरभचं असं झालं मला एक सोडून 2-2 ग्रुपचे अवॉर्ड मिळणार आहेत. एक अवॉर्ड जे सायन्स एक्झिबिशन झालं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी, आणि एक NSS कॅम्पसाठी. तर त्या दोन्ही अवॉर्डला तू यायचं आहे. मी आधी नाही म्हटलेलं, मी जाणारही नव्हते, पण नंतर त्याचं असं झालं नाही चल करून. तर मला ते इतकं भारी वाटलं. सौरभ त्याच्या दोन्ही अवॉर्ड्सच्या वेळेस ग्रुपमध्ये मला घेऊन गेला. आणि सकाळी जो अॅल्युमी मीटचा फंक्शन होता त्यावेळेस मी काहीच रेकॉर्ड नाही केलं. प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस बसल्या मी थोडेफार स्नॅप वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर असं झालं की सगळे या अटीवर शांत बसलेले की आम्हाला डान्स करायला टाईम हवाय. आणि तो कॉलेजनं दिला. सगळे खूप बेकार खुश झाले, ते सगळे नाचायला लागले.
आणि मी आजही नव्हतेच जाणार, माझं पक्क ठरलेलं की नाहीच जायचंय करून. आणि तितक्यात मला असं दिसलं, म्हणजे मी स्टेजवरच होते आणि मला असं दिसलं की नाही का सायली आणि सृष्ट वर्षा जे पॅसेज आहे तिकडे जाऊन नाचतायत. आणि मग मी त्यांना हे सांगायला गेली की प्लीज खाली नाचा, बिकॉज तुम्हाला इथं बघून सगळे इथे येतील. आणि मग असं होईल की सगळ्यांसाठी एक नियम, की म्हणजे मी आधीच माईकवर सांगितलेलं की ह्या चेअरच्या इकडेच पॅसेजमध्ये सगळ्यांनी नाचायचं, इकडे तिकडे कुठे कोणी जायचं नाहीये. म्हटलं जर तुम्हाला इथे नाचू दिलं तर सगळे येतील आणि मग असं होईल की तुमच्या क्लाससाठी वेगळा नियम, सगळ्यांसाठी वेगळा, असं सांगायला मी तिथे गेलते. आणि त्या लोकांनी मला असं एक अट घातली की तू आधी आमच्यासोबत नाच, मग आम्ही खाली येऊन नाचू. मग मी थोडंसं त्यांच्यासोबत नाचले आणि देन परत स्टेजवर येऊन बसले. सगळे खूप बेकार खुश होते, इतका वेळ नाचलेत ना सगळे, खूप वेळ नाचले. आणि त्याच्यानंतर असं झालं की बास आता कॉलेजवाले म्हटले आता घरी जा, बास आता खूप नाचलाय तुम्ही. आणि मग फायनली आमचा कार्यक्रम इथेच संपला. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि सगळंच ह्या व्हिडिओत जे काही डान्स झालाय किंवा ऍक्ट झाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट, तर हा व्हिडिओ मी आत्ता पोस्ट करते आणि आत्ता माझी झाली आहे सुट्टी चालू. तर आम्ही कॉलेजच्या नावाने खूप खडे फोडत असतो की कॉलेज आम्हाला सुट्टीच देत नाही. आणि ह्यावेळेस कॉलेजने आम्हाला 1 महिन्याची सुट्टी दिली आहे. आणि तर मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या 1 महिन्यात मी काय काय करू शकते, किंवा तुमच्याकडे काही सजेशन असेल किंवा काही आयडियाज असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की 1 महिन्याच्या सुट्टीचं युटिलायझेशन मी कसं करू शकते. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.